सोनं महागलं, चांदीही महागली. इराण अमेरिकेच्या युद्धामुळे दरवाढ झाली. सोनं 2 लाखाच्या वाटेवर तर चांदीची वाटचाल 3 लाखांकडे. सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ का झाली? इराण आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धाचा परिणाम जागतिक स्तरावर होतोय. एकीकडे हे युद्ध भडकलंय तर दुसरीकडे काही गोष्टींच्या किमतीतही भडका उडण्याची चिन्ह आहेत. यातला मोठा परिणाम हा सोनं चांदीच्या दरावर होताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत होते, पण आता युद्धाचा परिणाम सोन्या चांदीच्या किमतीवर झालाय. सोनं आणि चांदी किती महागली आहे, त्याची नेमकी कारणं काय आहेत पाहूया. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला चढवला तसा जगभरात तणाव वाढला. मिसाईल हल्ले, खामेनेईंचा मृत्यू अशा अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर सोनं आणि चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. इराण अमेरिका इस्रायल युद्धामुळे सोन्या चांदीच्या दरात ऐतिहासिक दरवाढ झाल्याचं समोर आलंय. MCX वर एप्रिल 2026च्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा वायदा भाव 5,811 रुपये आहे. ही वाढ तब्बल 3.5% इतकी होती. त्यामुळे सोन्याचा सध्याचा दर हा 1,67,915 प्रति 10 ग्रॅम इतका झालाय. तर दुसरीकडे 5 मार्च 2026च्या डिलिव्हरीसाठी चांदीचा वायदा भाव 9,492 रुपये आहे. म्हणजेच ही वाढ देखील 3.5% झाली आहे. त्यामुळे चांदीचा प्रति किलो दर हा 2,84,490 रुपये इतका झालाय. सोन्या चांदीच्या किमतीत ही प्रचंड तेजी इराण अमेरिका इस्रायल युद्धामुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. आठवड्याच्या सुरुवातीला किमती कमी झाल्या होत्या, पण शेवटी ही दरवाढ चांगलीच तेजीनं झाली. सोनं 2% अधिक वाढून $5,390 प्रति औंसच्या आसपास पोहोचलं. तर चांदीच्या किमतीत 2.4% वाढ झाली. ती आता $96.04 वर पोहोचली आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार गेल्या आठवड्यातच यात 3% अधिक मजबूती आली होती. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती अधिक चिघळली जेव्हा अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ले केले आणि इराणनेही अनेक देशातील ठिकाणांवर क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तर दिलं. त्यातच इराणचे सर्वोच्च नेते अयतुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूचीही बातमी समोर आली. या सगळ्या एकामागोमाग एक घडामोडींचा परिणाम सोन्या चांदीच्या दरावर झालाय. पण सोन्याच्या या दीर्घकालीन तेजीमागं केवळ या ताज्या घडामोडीच कारणीभूत नाहीयेत, तर जागतिक भूराजकीय तणाव आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांमधील उलथापालथ ही देखील मोठी कारणं आहेत. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची सातत्यानं होणारी खरेदी आणि गुंतवणूकदारांचा सरकारी बॉन्ड्स आणि चलनांऐवजी सुरक्षित गुंतवणुकींकडे वाढलेला ओढा यामुळे या किमतींना आधार मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. फेब्रुवारीमध्ये सोन्यानं सलग 7व्या महिन्यात वाढ नोंदवली. ही दरवाढ 1973 नंतर पहिल्यांदा अशी सलग झालेली दरवाढ आहे. म्हणजे सलग एका महिन्यात सोन्याच्या दरवाढीचा सर्वात मोठा कालावधी आहे. दरम्यान शनिवारी अमेरिका आणि इस्रायलनं इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले. त्यामुळे इस्लामिक राजवटीविरुद्ध बंड सुरू झालाय. याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही इस्रायलशिवाय कतार, संयुक्त अरब अमिराती, कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र डागली. याचा परिणाम म्हणून तेलाच्या किमतीत गेल्या 4 वर्षातली सर्वात मोठी उसळी पाहायला मिळतेय. होर्मुझचा मार्ग प्रभावीपणे बंद झाल्यामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे डॉलरही मजबूत झालाय. इराण, अमेरिका आणि इस्रायलमधला हा संघर्ष आणखी काही काळ सुरू राहणार असल्याची सध्या चिन्ह आहेत. त्यामुळे येत्या काळात भारतावरही याचा परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. सोनं चांदीच्या दरांबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.